Practice set 1.2 question number 8. In triangle LMN बघा आता ट्रायंगल LMN मध्ये रे एम टी बायसेक्ट अँगल LMN आणि हा एम टी कशाला बायसेक्ट करतो LMN या अँगलला. इफ LM is 6 LM 6 MN 10 MN 10 TN 8 then find LT काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. आता बघा हा जो आहे रे एम टी हा काय करतो याला बायसेक्ट करतो. याला काय करतो बायसेक्ट म्हणजेच काय मग बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलनुसार काय म्हणणार आपण की ह्या ज्या दोन रिमेनिंग साईड्स आहे यांचा रेशो आणि ज्या साईडला बायसेक्ट केलं जातं त्यांचा रेशो काय असतो इक्वल असतो. देअरफॉर इन triangle LMN ray MT bisects angle LMN ला बायसेक्ट करतो. देअरफॉर कोणत्या थेरमनुसार बाय द थेरम of angle bisector of a triangle by the theorem of angle bisector of a triangle नुसार आता ह्या ज्या दुसऱ्या साईड्स आहेत कोणत्या LM अपॉन MN यांचा रेशो हा कशाचा इक्वल असतो. हे इथून आपण स्टार्ट केलं मग इथून घेतलं LT अपॉन TN. आता इथे व्हॅल्यूज ठेवूयात. व्हॅल्यूज इथे बघा LM किती आहे 6 MN 10 इक्वल्स टू LT आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि TN दिलेली आहे 8 देअरफॉर by cross multiplication काय येईल इथं LT into 10 equals to 6 into 8 therefore LT equals to 6 into 8 upon 10. आता 10 ने मल्टिप्लाय करायचं इथं कॅन्सल करायची गरज नाही डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करूयात. 6 8 जा देतं 48 अपॉन 10 इक्वल्स टू 10 ने डिवाइड करायचं म्हणजे काय एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचं म्हणजे काय येईल ते 4.8 देअरफॉर LT इक्वल्स टू 4.8 क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल ABC बघा इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD हा सेगमेंट BD बायसेक्ट angle ABC if AB equals to x, BC equals to x plus 5, AD equals to x minus 2 and DC equals to x plus 2, then find the value of x. जे वरचं एक्झाम्पल ज्या पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने हा याचा काय आहे बायसेक्टर आहे. हा जो आहे BD ह्या अँगलचा बायसेक्टर आहे. मग कोणत्या थेरमनुसार बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलनुसार ह्या ज्या साईड आहेत AB अँड BC यांचा रेशो हा AD अँड DCच्या रेशोच्या इतका असतो. मग देअरफॉर सोल्युशन इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये रे BD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ABCचा तो बायसेक्टर आहे. देअरफॉर बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. आता AB
अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन डी सी अपॉन डी सी. याच्यामध्ये काय अडचण नाही. आता याचं व्हॅल्यूज ठेवूयात. ए बी किती दिलेले आहे? ए बी आहे एक्स अपॉन बी सी आहे एक्स प्लस 5 इक्वल्स टू ए डी एक्स मायनस 2 आणि डी सी एक्स प्लस 2 ओके. हां दिसतंय. आता इकडे घेऊयात क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन आणि याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन होईल. एक्स इंटू एक्स प्लस 2 इक्वल्स टू एक्स मायनस 2 अँड एक्स प्लस 5. एक्स मायनस 2 एक्स प्लस 5 यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 इक्वल्स टू. आता याचं मल्टिप्लिकेशन. यासाठी आपण एक फॉर्म्युला होता एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी. यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए बी एक्स इंटू ए बी म्हणजे काय येईल मग एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. आता या दोघांची ॲडिशन ते येते प्लस 3 इंटू एक्स म्हणजे काय येईल ते प्लस 3x आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन तो आहे -10. आता इथं बघा हे एक्स स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. आता हे 2x इकडे घेऊयात आणि हे -10 इकडे घेऊयात. पहिल्यांदा हे -10 इकडे घेतलं ते +10 होईल इक्वल्स टू हे 3x जसेच तसे. आता हे प्लस 2x या साईडला घेतलं तर काय होईल ते -2x. काय होईल ते -2x. 10 इक्वल्स टू 3x मायनस 2x इक्वल्स टू x. x इक्वल्स टू काय आलं 10. देअरफॉर x इक्वल्स टू 10. आपल्या कशाची व्हॅल्यू विचारली? एक्सची व्हॅल्यू विचारली. x इक्वल्स टू 10. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 बघा. हा अगोदर ही फिगर समजून घ्या. इन फिगर 1.44 x इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रँगल. आता इथं हा ट्रँगल आहे आणि हा इथं दोन ट्रँगल एकमेकांमध्ये. आपल्याला हा एक्स आहे तो काय आहे याचा इंटेरियर पॉईंट आहे. पॉईंट एक्स इज जॉईन टू द व्हर्टेक्स ऑफ अ ट्रँगल. आता ह्या एक्सने काय केलं ह्या दोन्ही म्हणजे हा एक ट्रँगल पी क्यू आर आणि हा मोठा डी ई एफ याच्या व्हर्टेक्सला काय केलं जॉईन केलं. जसं एक्सनी एक्स पॉईंटपासून इथं पी एक व्हर्टेक्स जॉईन केला डीने केला तर क्यू केला आणि इकडचा ई केला आर आणि एफ हे व्हर्टेक्स जॉईन केले. सेगमेंट पी क्यू. आता ही सेगमेंट पी क्यू कुठे बघा. पी क्यू ही इथं सेगमेंट म्हणजे कोणत्या ट्रँगलमध्ये येते ती ह्या इकडच्या ट्रँगलमध्ये. कोणत्या ट्रँगलमध्ये ते पेनाच्या पॉईंटकडे लक्ष ठेवा. या ट्रँगलमध्ये ही पी क्यू पॅरलल सेक डी ई म्हणजे डी ई म्हणजे आता हा जो ट्रँगल आहे या ट्रँगलमध्ये ही आणि ही काय आहे पॅरलल आहे. ठीक आहे. नंबर 2 क्यू आर. आता ह्या ट्रँगल हा खालचा जो दिसतो असा एक्स ई एफ. कोणता ट्रँगल एक्स ई एफ मध्ये क्यू आर पॅरलल ई एफ आणि ही ई एफ पॅरलल आहे म्हणजे ही लाईन ही सेगमेंट आणि ही सेगमेंट पॅरलल आहेत. अँड फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट पी आर पॅरलल टू सेक डी एफ. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर हा जो इकडचा ट्रँगल आहे यामध्ये पी आर आणि डी एफ ह्या लाईन काय आहेत पॅरलल आहेत असं आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आता कसं त्याचं बघा. पहिल्यांदा इन ट्रँगल एक्स डी ई म्हणजे कोणता आला तो एक्स डी ई. आता एक्स डी ईमध्ये काय पी क्यू आणि डी ई ह्या दोन्ही पॅरलल आहेत. या काय आहेत दोन्ही पॅरलल आहेत. मग पॅरलल असल्यानंतर काय होईल हे गिवन हे इथं दिलेलं आहे गिवन. ठीक आहे. इथं रेड पेनने लिहितो म्हणजे ते स्पष्ट दिसेल. आता इथं बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी थेरम. आता या ट्रँगलमध्ये काय येईल मग एक्स पी म्हणजे कोणता काय होईल हे जे असतात साईड्सचा रेशो हा इक्वल असतो म्हणजे एक्स पी अपॉन पी डी. इथं पेनाच्या पॉईंटकडे लक्ष द्या. एक्स पी अपॉन पी डी इथं काय येईल मग या ठिकाणी पी डी इक्वल्स टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथं क्यू ई दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल एक्स क्यू. काय येईल एक्स क्यू 1. हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन ट्रँगल
XEF म्हणजे कोणता XEF यामध्ये काय होईल त्या थेरमनुसार यांचा रेशो ह्या सेगमेंटचा XQ अँड QE इक्वल्स टू XR अँड RF. मग या ठिकाणी काय येईल XQ अपॉन QE इक्वल्स टू XR अपॉन RF. आता हे इथं हे गिवन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. आता इथे बघा पुढे, आता फ्रॉम 1 and 2 याच्यावरून आपण काय सांगू शकतो की XP अपॉन PD कशाला इक्वल आहेत XQ अपॉन QE. हे आणि हे इक्वल आहेत. आता इथं बघा हे आणि हे इक्वल आहेत आणि XQ अपॉन QE हे कशाला इक्वल आहेत याला, म्हणजे हा याच्याशी इक्वल आहे, हा याच्याशी इक्वल आहे आणि हा याच्याशी इक्वल आहे. याचा अर्थ हा आणि हा सुद्धा काय आहे इक्वल आहेत. हे आणि हे दोन्ही सुद्धा काय होतील इक्वल होतील. मग या ठिकाणी काय येईल XP अपॉन PD इक्वल्स टू XR अपॉन RF. आता इथं बघूयात आपण XPPD म्हणजे कोणतं XPPD आणि XR आणि XR RF म्हणजे यांचा रेशो जर इक्वल असेल याचा अर्थ PR आणि DF हे काय असतील पॅरलल असतील. कशावरून कन्व्हर्स ऑफ अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर PR पॅरलल DE. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 11 हाही बघूयात. क्वेश्चन 11 इन ट्रायंगल ABC. बघा आता इथं फिगर आपण ड्रॉ करूयात. ट्रायंगल ABC हा ट्रायंगल, आता पेन्सिलचा स्केल आणि पेन्सिल पण त्यासाठी वेळ लागेल. ठीक आहे. आता हा ABC आहे ABC. याच्यामध्ये रे BD हा B पासून तो निघेल D पर्यंत जाईल. बायसेक्ट अँगल ABC ला बायसेक्ट करतो. हा असा असेल म्हणजे हा आणि हा काय असेल कॉन्ग्रंट असेल. ठीक आहे. रे CE म्हणजे इथून निघाला तो बायसेक्ट ACB ला काय करतो कॉन्ग्रंट म्हणजे बायसेक्ट करतो. म्हणजे हा इथून असा निघेल आणि हा कुठे जाईल साधारणतः असा येईल. ठीक आहे. आणि हा काय असेल कॉन्ग्रंट असेल आणि याचं नाव काय आहे CE आणि हा काय आहे BD. हा काय आहे सेगमेंट AB म्हणजे ही सेगमेंट अँड सेगमेंट AC ही कॉन्ग्रंट आहे. ही महत्त्वाचं बघा. प्रूव्ह दॅट ED म्हणजे ही सेगमेंट तर जॉईन केली ED पॅरलल BC आणि ही BCला काय आहे ही पॅरलल आहे. थोडंसं फिगरमध्ये ही रफ फिगर आहे असं कन्सिडर करा. एकावर एक आलं इथे इरेझरनी त्याला आपण खोडू शकतो पण त्याच्यामध्ये आणखीन वेळ जाईल, त्याची गरज नाही. समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता पहिले इन ट्रायंगल ABC मध्ये आता हा काय आहे पहिल्यांदा हा याचा बायसेक्टर आहे. म्हणजेच काय होईल AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. बघा BD रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. हा BD काय करतो ABCला बायसेक्ट करतो. मग कोणत्या थेरमनुसार देअरफॉर बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय येईल AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC. AD अपॉन DC याला नंबर 1. आता जसं इकडचं आपण एक रेशो काढला तसं हा पण काय आहे
बायसेक्टर आहे, हा पण काय आहे बायसेक्टर आहे. देअरफॉर इथं काय येईल मग आता हा बायसेक्टर आहे, मग इथून घेतला स्टार्ट केला बी सी किंवा इकडचा घेतला ए सी अपॉन सी बी, ए सी अपॉन सी बी किंवा बी सी इक्वल्स टू, आता इकडनं स्टार्ट केलं काय येईल हा ए ई अगोदर येईल, काय येईल इथे वर न्यूमरेटरला ए ई अपॉन खालचा हा ई बी. कशावरून द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल काय इथे लिहिलेलं आहे. आता हे झालं इक्वेशन नंबर 2, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. पण आता तुम्हाला हे वर इथे दिलेलं आहे की ए बी इक्वल्स टू ए सी. काय दिलेलं आहे वर, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट ए सी, ए बी कॉन्ग्रंट ए सी. ए बी आणि ए सी काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आता बघा मग इथे ए बी आणि ए सी जर कॉन्ग्रंट असतील म्हणजेच काय होईल मग ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए बी ए सी अपॉन इक्वल्स टू ए बीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो ए सी, ए बीच्या ऐवजी काय लिहितो ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी. कारण हे काय इथे ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहे, मग ए बीच्या ऐवजी काय लिहिलं आपण ए सी, हे बी सीचं बी सी ॲज इट इज येईल. ठीक आहे, याला दिलं नंबर 3, हे झालं नंबर 3. आता बघा ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन डी सी, आणि तर ए बी अपॉन बी सी, हे ए बी अपॉन बी सी म्हणजेच काय आलं ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी म्हणजे 1 and 3. कशावरून 1 and 3 फ्रॉम, तर हे इथं नीट थोडं समजून घ्या, फ्रॉम 1 and 3 ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी साईड इक्वल आहेत म्हणजेच हे सुद्धा काय असेल इक्वल असेल. म्हणजे काय ते ए डी अपॉन डी सी इक्वल्स टू ए सी अपॉन बी सी इक्वल्स टू, पण ए सी अपॉन बी सी म्हणजेच काय ए ई अपॉन ई बी फ्रॉम 1, 2 and 3. परत बघा हे आणि हे इक्वल आहे, ए बी अँड बी सी इक्वल म्हणजे हे आणि हे इक्वल असेल, पण हे आणि हे इक्वल आहे म्हणजे हे पण इक्वल असेल, म्हणजे तिन्ही काय असेल इक्वल असेल. आता हे 3 इक्वल आहे म्हणजे हे आणि हे सुद्धा काय असेल इक्वल असेल. देअरफॉर बघा आता इथे हे तिन्ही जर इक्वल असतील तर याचा अर्थ फर्स्ट आणि ही लास्ट सुद्धा काय असते इक्वल असते. देअरफॉर ए ई अपॉन ई बी इक्वल्स टू ए डी अपॉन बी सी, ए डी अपॉन डी सी, सॉरी ए डी इथं काय ए डी अपॉन डी सी, ही आणि ही काय होईल मग इक्वल होईल ए ई ई बी ए डी डी सी डी सी, ते परत हे झालं. आता बघा इथे ए ई अँड ई बी, ए ई अँड ई बी इक्वल्स टू ए डी अँड डी सी, ए डी अँड डी सी म्हणजेच काय होईल हे कोणत्या थेरमनुसार हे कॉन्ग्रुएंट होतील मग. देअरफॉर बाय कन्व्हर्ज ऑफ बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी BPT, बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम काय सांगायला आपण सेग ई डी, हा ई डी पॅरलल सेगमेंट बी सी, सेगमेंट बी सी.